नमस्कार मंडळी पुणे या ठिकाणी शिवशाही बसमध्ये जे काही प्रकरण घडलेले अक्षरशः वाईट घडलेले आणि जी काही मुलगी असेल आता इथून पुढे तिचं काय होणार असंही आपल्याला प्रश्न पडलेला असेल। आणि जो काही आरोपी तो आरोपी सांगत आहे की जी काही मुलगी होती त्या मुलीचे आणि माझे जे काही संबंध आहेत ते एका महिन्यापासून आहेत। जी काही मुलगी आहे ती मला चांगली ओळखते, मीही तिला चांगल्या पद्धतीने ओळखतो असं त्याचं म्हणणं आहे। आणि जी काही मुलगी ती मुलीला आतापर्यंत मी 7,500 रुपये दिले असंही त्या आरोपीचं म्हणणं आहे। आणि जे काही मुलगा होता जो काही आरोपी होता त्या आरोपीने कोणत्याही प्रकारचा विनयभंग केला नाही। जे काही झालं ते दोघांच्या सांगण्यावरून झालं, दोघांच्या सहमतीने झालं असंही त्याचं म्हणणं आहे। परंतु जो काही आरोपी आता मिठू सारखा बोलत आहे, जो काही त्याचा प्लॅन रचलेला आहे त्याच्या मागचं खरं सत्य काय आणि जी काही मुलगी असेल त्या मुलीसोबत इथून पुढे काय घडेल असंही आपल्याला प्रश्न पडलेला असेल। जे काही तिचं जीवन असेल ती कशा पद्धतीने जाऊ शकते हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, आपली सभा या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। मंडळी, ज्या अर्थी ही काही मुलगी असेल ती मुलगी जवळपास सकाळच्या 5:30च्या दरम्यान त्या ठिकाणी बस स्टँड या ठिकाणी गेली आणि त्या ठिकाणी एक अनोळखी जो काही व्यक्ती होता तो सुद्धा त्या ठिकाणी होता। आणि जो काही मुलगा आहे तो मुलगा तिच्या जवळ गेल्यानंतर ताई म्हणतो आणि ताई म्हणल्यानंतर ती तुम्हाला कुठं जायचं असा विचारतो। आणि जी काही मुलगी असते ती कामानिमित्त त्या पुण्याच्या ठिकाणी राहत होती, त्या येणं जाणं त्या ठिकाणी करत होती। आणि हा जो काही मुलगा आहे तिला सांगतो या ठिकाणी जी काही बस आहे ती बस लागणार नाही, बस ही बाजूच्या साईडला लागणार आहे, त्या बसमध्ये आपण जाऊ असं सांगतो आणि मलाही त्या ठिकाणी यायचं असंही तो म्हणतो। परंतु जो काही मुलगी असते त्या ठिकाणी मी नेहमीच या ठिकाणी प्रवास करते, मला माहित आहे कुठे बस जाते कुठे थांबते, हे सगळ्या गोष्टी मला माहित आहे। सगळ्या गोष्टी झाल्या परंतु ती काही मुलगी होती ताई म्हणल्यानंतर त्या ठिकाणी त्या बसच्या ठिकाणी गेली असं बऱ्याच न्यूजच्या माध्यमातून आपल्याला ते ऐकायला मिळालं। परंतु जी काही बस होती त्या बसची अवस्था अक्षरशः चालण्यासारखी तरी नव्हती। जी काही बस होती ती पूर्णपणे खंडर झालेली होती आणि जी काही बस होती तिला टायर सुद्धा नव्हते। आता मुलगी काही सुशिक्षित नाही किंवा तिला समजत नाही अशातला प्रकार नाही। मी आरोपीला कुठेतरी साथ देत नाही असं म्हणत नाही, परंतु ज्या पद्धतीने रंगवण्यात आलेले जो काही आरोपी आहे तो सांगत आहे त्याच्यावरून कुठेतरी असं वाटायला लागलं की ती गोष्ट जे काही आरोपी सांगतो ती कुठेतरी सत्य असायला पाहिजे। परंतु मंडळी, ज्या अर्थी ती मुलगी वरती चढते, मुलगी वरती चढल्यानंतर त्या ठिकाणी तो जो काय आरोपी तो त्या ठिकाणी गेट लावतो। आता गेट लावल्या सांगतात परंतु त्या ठिकाणी त्या गाडीला गेटच नाही, त्या ठिकाणी त्याच्यासोबत त्या मुलीसोबत विनयभंग होतो। जी काही मुलगी होती ती खाली उतरते, खाली उतरल्यानंतर जो काही मुलगा तो तिच्या 2 मिनिटांनी पाठीमागे येतो। आता मुलगी आरडाओरडी करत नाही, कारण तिला असंही वाटले असेल जर आपण आरडाओरडी केली तर आपली बदनामी होईल, आपलं काही पुढचं करिअर असेल ते बर्बाद होईल, जे काही लग्न असेल ते बर्बाद होईल, जे काही घरचे आई वडील असेल त्यांना सुद्धा हे माहीत होईल, नातेवाईकाला सुद्धा माहीत होईल असं तिच्या मनात कदाचित आलेले असेल। परंतु काही समोर गेल्यानंतर, काही खटकल्यानंतर जी काही मुलगी होती ती तिच्या मित्राला फोन करते आणि माझ्यासोबत असं असं घडलं सांगितल्यानंतर ती त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करते। आता ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या, परंतु ज्या पद्धतीने ही मुलगी स्वतः भीत होती, कुठेतरी तिला असं वाटत होतं की आपली बदनामी होईल, आज जे मीडियाच्या समोर आलं याच कारणाला ती कदाचित मुलगी भीत असेल। आणि जे काही संबंध असतील असायला पाहिजेत असतील काही सांगता येत नाही, परंतु जी काही मुलगी त्या दोघांचे सहमत असेल, परंतु बलात्कारासाठी सहमत हे नसावं, विनयभंगासाठी सहमत नसावं असं मला तरी वाटते। आणि जी काही मुलगी त्या दोघांच्या मध्ये काही व्यवहार सुद्धा झाला असेल पैशाचा, जो काय आरोपी सांगतो त्याच्या माध्यमातून। परंतु जो काही मिठू सारखा आता आरोपी बोलत आहे त्याला मात्र ही जी काही पट्टी असेल ती पूर्ण वकिलाच्या माध्यमातून शिकवण्यात आलेली आहे। आता जो काही आरोपी होता त्याने जो काही आरोप केला, जो काही त्यांचा गुन्हा केला, ते काही गावाकडे गेल्यानंतर शांत बसला नाही किंवा शेतात काम करत बसला नव्हता। जे काही वकील असेल त्या वकिलाची सुद्धा त्यांनी भेट घेतली असेल। कोणत्या पुराव्याने म्हणतो मी, ज्या पद्धतीने हे काही आरोपी होते त्या आरोपीवर आतापर्यंत 6 गुन्हे दाखल होते। 6 पैकी जे काही होता एक चोरीचा
आणि 5 जे होते ते अशाच पद्धतीने काही महिलेसोबत काही केल्याचे ते तशा पद्धतीच्या तक्रारी दाखल होत्या. आणि जो काही आरोपी होता तो शातीर होता. तो गावाकडे गेल्यानंतर वकिलाची भेट घेतली. वकिलाची भेट घेतल्यानंतर पुढचा जो काही प्लॅन होता तो वाचवण्याचा, त्याला सुटण्याचा तो प्लॅन रचला गेला. आता ज्या पद्धतीने त्या ठिकाणी पोलीस अधिकारी पकडतात, ती महिला पोलीस अधिकारी असतात, ते सांगतात की सीसीटीव्ही असताना सीसीटीव्हीमध्ये ती मुलगी स्वतःहून गेली आणि मुलगी बाहेर आल्यानंतर ओरडली सुद्धा नाही किंवा कलमा सुद्धा केला नाही, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. त्याच पद्धतीने वकिलांच्या माध्यमातून हा प्लॅन रचला. वकील सांगितल्याप्रमाणे जी काही मुलगी होती ती ओरडली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्या वकिलांचं जो काही फिर्यादीचा वकील होता त्या गुन्हेगाराचा वकील होता. त्याचबरोबर वकिलाच्या माध्यमातून असंही सांगण्यात आलं की 7,500 रुपये माझ्याकडून घेतले होते आणि 1 महिन्यापासून माझा आणि तिचा संबंध होता, असं सगळी पट्टी त्या मुलाला पटवून देण्यात आलेली, सांगण्यात आलेले आहे. जे काही घडलं ते वाईट घडलं आणि जे काही तिच्यासोबत इथून पुढे घडणार आहे ते सुद्धा तिच्यासोबत वाईट घडू शकते. कारण तर लग्नासारखा विषय असेल, घरचा व्यवहार असेल आणि नाते वगैरे असतील किंवा भावकी असेल, अक्षरशः तिच्याकडे आता कोणत्या नजरेने पाहत असेल हा आपणच विचार करा. जर ती मुलगी अशा पद्धतीने फिर्याद करते किंवा तिच्यावरती जो काही गुन्हा झाला ते सांगण्याचा प्रयत्न करते तर तिचं जीणं मुश्किल होणार आहे इथून पुढे तरी. अशा घटना जर घडत असतील तर त्याला सुरुवातीला सावध होणं गरजेचं असणार आहे. जो काही आरोपी होता त्या आरोपीवर आतापर्यंत 5 गुन्हे दाखल असताना सुद्धा त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली नाही. त्याची जी काही ताकद होती ती वाढत गेली आणि या कारणातून जे काही आताचं प्रकरण घडलेलं आहे शिवशाही बसमधलं, असं मला तरी वाटतं की त्यावेळेस त्याच्यावर चाप जर बसली असेल, त्याच्यावर जर कायदेशीर गुन्हा जर दाखल केला असता तर ती गोष्ट पुढे गेली नसती, असं मला तरी वाटते. आता या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. जय शिव.